नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्यविश्लेषणाच्या पद्धती बघणार आहोत. मेथड्स ऑफ जॉब ॲनालिसिस. कार्यविश्लेषणाच्या पद्धती. आता कार्यविश्लेषणाविषयी जी माहिती गोळा केली जाते आणि ती नंतर उपयोगात आणली जाते, ही जी माहिती आहे हिची व्याप्ती खूप मोठी आहे. परंतु या कार्यविश्लेषणाच्या पद्धतींमध्ये अनेक बाबतीत भिन्नताही दिसून येते, म्हणजे वेगळेपण हे दिसून येतं. पुढील ज्या पद्धती आहेत त्यांचा उपयोग कार्यविश्लेषणासाठी साधारणपणे केला जातो. पहिली जी पद्धती आहे ती म्हणजे प्रत्यक्ष कार्य करीत असलेल्या व्यक्तीचं निरीक्षण करून कार्यविश्लेषण हे केलं जातं. आता एखाद्या कार्याच्या मागणीनुसार पार पाडावयाच्या ज्या कृती आणि कर्तव्य आहेत त्याची प्रत्यक्ष नोंद ठेवली जाते आणि मग जी व्यक्ती प्रत्यक्ष नोंद घेऊन ते काम करीत असते त्या व्यक्तीचं निरीक्षण केलं जातं. त्यासाठी एकाच प्रकारची कार्य करीत असलेल्या कार्यरत व्यक्तींचे निरीक्षण केलं जातं. या निरीक्षणाची लिखित स्वरूपात वर्णन करून नोंद ठेवली जाते किंवा याच्यासाठी पडताळणी सूचीचा देखील उपयोग हा केला जातो. त्याच्यानंतर या पद्धतीमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचे चालू कार्याचे निरीक्षण करणं देखील महत्त्वाचं ठरत असतं. या पद्धतीने लिखित स्वरूपात केलेले जे कार्यवर्णन आहे ते कार्याचे वर्णन यथार्थ वर्णन असे समजले जाते. यात निरीक्षणाचा परिपाक म्हणून कार्यरत व्यक्तींच्या वर्तनावर परिणाम होऊ शकतो. याचं कारण म्हणजे निरीक्षणाच्या अभावी तो जे काम करतो तसेच काम निरीक्षण होताना करेलच याची खात्री नसते. म्हणून ही कार्यविश्लेषणाची पहिली जी पद्धत आहे ती साधारणतः जास्त प्रमाणात वापरली जाते. आता याच्यामध्ये काही त्रुटी सुद्धा आढळतात. जसं एका प्रकारचं विशिष्ट कार्य करण्यामध्ये बराच वेळ खर्च होत असतो. त्यामुळे त्या कार्याचे निरीक्षणाद्वारे कार्यवर्णन करणे शक्य होत नाही किंवा एखादे विशिष्ट कार्य नेहमीच करावे लागत नाही. वर्षातून 1-2 वेळा एखादं काम करण्याची वेळ येत असते. अशा प्रकारचे कार्यासाठी प्रत्यक्ष निरीक्षण ही पद्धती उपयोगाची ठरत नाही. त्यामुळे इतर पद्धतींचा वापर हा करावा लागत असतो. दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे प्रत्यक्ष कार्य करीत असलेल्या व्यक्तीची मुलाखत घेऊन देखील कार्यविश्लेषण हे केलं जातं. आता याच्यामध्ये प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे कार्यविश्लेषण करण्यात आलेल्या अडचणी आणि मर्यादा यावर मुलाखत तंत्राचा उपयोग करून काही अंशी मात करता येते. म्हणजे एखादं विशिष्ट कार्य करण्यास बराच वेळ किंवा बरेच दिवस लागत असतील तर त्यास कार्यचक्र समस्या म्हणतात. मुलाखतीद्वारा या समस्येवर मात करता येते. म्हणजेच यामध्ये कामगार स्वतःचे निरीक्षण करून त्यात अंतर्भूत कृती आणि वर्तन याचा सारांश स्वतःच सांगत असतो. तसेच स्वतःच्या मानसिक क्रिया स्वतः निरीक्षण करून व्यक्ती सांगू शकते. अदृश्य क्रियासंबंधीचे विश्लेषण मुलाखतीद्वारा अधिक चांगल्या प्रकारे होत असते. याशिवाय या मुलाखत तंत्रामध्ये कामगार स्वतः कार्यविश्लेषण प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतो. म्हणून मुलाखतीद्वारा केलेलं कार्यविश्लेषण हे अत्यंत फलदायी ठरतं. पण
याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत या पद्धतीमध्ये. जसं कधी कधी कामगारांची भाषा, कार्यविश्लेषणकर्त्यांचा समज यामध्ये तफावत वाढत जाते आणि मुलाखतीचे जे अपेक्षित परिणाम आहेत ते दिसून येत नाही. तसंच ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यावयाची आहे त्या व्यक्ती अजाणता चुकीची माहिती देण्याचा देखील संभव असतो. त्यामुळे एकाच प्रकारच्या कार्यासाठी मुलाखती घेऊन कार्यविश्लेषण केल्यास हे मुलाखत जी पद्धत आहे ती निर्दोष होण्याची शक्यता अधिक राहील. पुढची कार्यविश्लेषणाची पद्धत बघूया. तिसरी जी पद्धत आहे, प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या व्यक्तीने केलेले वर्णन. आता ह्या पद्धतीचा उद्देश आणि कार्यपद्धती मुलाखत तंत्रासारखीच आहे. यात कार्यरत व्यक्ती स्वतःच कार्याचे वर्णन करते किंवा प्रश्नावलीला योग्य प्रतिसाद देते. यात करावयाच्या कृती, कर्तव्य आणि अपेक्षित निष्पादन यासंबंधीची तपशीलवार माहिती ती व्यक्ती देते. तसेच कोणत्या भौतिक, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीत ते काम करावे लागते, लागणारे साहित्य, उपकरणे वगैरेची तपशीलवार माहिती कामगार व्यक्ती समर्थपणे देत असते. आता ही पद्धती एकीकडे काळ, श्रम यांची बचत करणारी तर दुसरीकडे चुकीचा प्रभाव पाडणारी, झालेल्या चुकांच्या दुरुस्तीस कालापव्यय करणारी ठरते. जसं समोरासमोर बसून बोलून ज्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात याचा अभाव या पद्धतीमध्ये जाणवतो आणि मग हे कार्यविश्लेषणाच्या अभ्यासपूर्ण संशोधनामधून दिसून आलं की कामगारांनी दिलेली जी माहिती आहे त्यामध्ये सातत्यता आणि जटिल कार्याच्या वर्णनातही सातत्यता ही आढळून आली आणि मग पडताळणी सूचीद्वारा दिलेली जी माहिती आहे आणि व्यक्तींनी जी दिलेली माहिती आहे यात सारखेपणा आढळून आला. पुढची जी पद्धती आहे ती म्हणजे पूर्वी केलेल्या कार्यवर्णनाचे पुनःपरीक्षण. आता ज्या कार्याची वर्णने अगोदरच माहिती झालेली आहेत त्यातून माहिती गोळा करणं. यामुळे कामाची पुनरावृत्ती होत नाही आणि अनुषंगिक अभ्यासास मदत मिळते. संघटनांजवळ जी कार्यवर्णने अगोदरच तयार आहेत त्यात सुधारणा करता येते. त्याच्यामध्ये काही नवीन तांत्रिक बदल, स्वयंचलित यंत्रे यामुळे होणारा कार्यावरचा परिणाम यांचा विचार करून कार्यवर्णनामध्ये बदल करता येतो. अशा प्रकारच्या कार्यवर्णनांचा उपयोग करून शब्दकोश, एन्सायक्लोपीडिया तयार करता येतात. पुढची कार्यविश्लेषणाची पद्धती बघूया. कार्यवस्तूंचे परीक्षण करून देखील कार्यविश्लेषण हे केलं जातं. एक्झामिनेशन ऑफ वर्क मटेरियल्स. कार्य करताना जे साहित्य लागतं त्या साहित्याचे परीक्षण करून करावयाच्या कृती आणि कर्तव्य जे आहे याविषयीची माहिती गोळा करता येते. उदाहरण जर घ्यायचं झाल्यास सुताराने उपयोगात आणावयाची साधने, लिपिकाने वापरावयाचा टाईपरायटर, लोहाराची, चांभाराची साहित्य इत्यादी या पद्धतीमध्ये वापर मर्यादित प्रमाणात होतो, परंतु त्यामुळे त्याचं महत्त्व हे कमी होत नाही. म्हणून कार्यवस्तूंचे परीक्षण करून देखील कार्यविश्लेषण हे केलं जातं. शेवटची जी कार्यविश्लेषणाची पद्धती आहे ती म्हणजे कार्यकृतीचे निष्पादन, परफॉर्मन्स ऑफ वर्क ॲक्टिव्हिटीज. एखाद्या कार्याची माहिती मिळवण्यासाठी ते कार्य प्रत्यक्ष करावे म्हणून ज्या कार्याविषयीची माहिती गोळा करावयाची आहे ते कार्यविश्लेषकाने स्वतः करून बघावे आणि कार्यवर्णन करावे. ही चांगली पद्धती असली तरी त्यास मर्यादा पडतात. सर्वच कार्यविश्लेषकाने करणे शक्य नाही, तसेच ती कार्य त्यास करता येतीलच याची शाश्वती नाही. असे असले तरी शक्य त्या ठिकाणी याचा उपयोग करावयास हरकत नसावी. म्हणून
कार्यकृतींचे निष्पादन करून देखील कार्यविश्लेषण हे केलं जातं. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्यविश्लेषणाच्या पद्धती पाहिल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कार्य करीत असलेल्या व्यक्तीचे निरीक्षण करून देखील कार्यविश्लेषण केलं जातं. तसेच प्रत्यक्ष कार्य करीत असलेल्या व्यक्तीची मुलाखत देऊन कसं कार्यविश्लेषण केलं जातं ते बघितलं. त्यानंतर प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या व्यक्तीने केलेले वर्णन, त्याच्यावरून कसं कार्यविश्लेषण केलं जातं. त्यानंतर पूर्वी केलेल्या कार्यवर्णनाचे पुनर्परीक्षण करून, कार्यवस्तूंचे परीक्षण करून आणि कार्यकृतींचे निष्पादन या मुद्द्यांचा अभ्यास या कार्यविश्लेषणाच्या पद्धतींमध्ये आपण केलेला आहे. थँक यू.